यात्रेचं वैभव सातत्याने वाढवण्यासाठी सध्याच्या जे राहिलेले नेते विलासराव देशमुख साहेब यांच्या पाऊल समृद्धी अभियान या रंगमंचावर उपस्थित जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार आदरणीय धर्मराव पटले साहेब, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माळवले साहेब, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आनंदराव खोंडिले, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेशरावजी सावळे, बाबूरावजी गेरे, दशरथराव लोहमंडे, चंद्रपुरी मस्के, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पवनराव बाचे, दुसरे जिल्हा प्रमुख माधवराव पावडे, गावाचे अध्यक्ष भैयाराव पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष यशवंतराव पाटील गोखले, पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील, माजी उपसभापती रोहित पाटील, माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, माजी उपसभापती बालाजी पाटील सावरगाव, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष दत्तावाले, आमचे सहकारी नायगाव पंचायत समितीचे माजी सभापती पवन पाटील आमचे विदर्भ मुद्दाम आलेले भाजपचे अनिल पाटील गौरवकर, आता मंचावर एवढी मोठी संख्या ही जर सगळ्यांची नावं घेतली तर खूप वेळ होणार आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्याधिकारी मुख्यमंत्री पाचशे मॅडम, पूर्व संचालक लांबे साहेब, मान्य शिवाजीराव कपाळे साहेब यांनी कला महोत्सव सुरू करण्यामध्ये प्रामुख्याने भूमिका घेतली. त्याचा खंडाचे सगळ्यांनी प्रणिकास अधिकारी मान्य सुधाकरराव दिग्गज साहेब, या गावचे सरपंच हनुमंतराव धोरणे, इथले पंचायत समितीचे माजी सदस्य बालाजीराव राठोड, पोलीस उपाधीक्षक जगताप मॅडम, या विभागाचे पोलीस अधिकारी निरपत्रवर साहेब, या लावणी महोत्सवाची ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते बालाजी नागोमार, त्यांचे सर्व सहकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री अडेराव आणि त्यांचे सर्व सहकारी, समाज कल्याण अधिकारी अवरोधक ज्यांच्या नावाचा उल्लेख करायचा राहिला ते सर्व पदाधिकारी, आजी माजी, सर्व पक्षाचे नेते, सर्व खात्यांचे अधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, हे एकच व्यासपीठ असं आहे की सगळे मतभेद विसरून माणसं एका स्टेजवर आहेत. आपण बघितलं की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे, राष्ट्रवादीचे आहे, भाजपचे आहे, पडून गेलेले पक्षाचे आहे, तिथं असलेले पक्षाचे आहे, ते व्यासपीठ फार वेगळे आहे. पवनराव मागच्या जत्रेमध्ये पुण्यावर काही जत्रेचे दुकानदार यांनी प्यायला जाऊ, आता ते पुण्याला निघून गेले, यावर्षी एक पण प्यायला नाही. म्हणजे लोकांना कळाले की हे माळेगावच्या जत्रेचे दुकानदार आहे आणि जत्रेच्या दुकानदारावर किती विश्वास ठेवावा हे त्यांना भागाच्या जनतेने चांगलं ओळखले.
खरं तर थोड्या वेळामध्ये या लावणीचे रसिक असलेले आमचे मित्र माजी खासदार आणि आमदार हेमंत पाटील पुण्यात गेला. कार्यक्रमाला उशीर होतो म्हणून आपण उद्घाटन आटपून घेतो. अनेक मान्यवर या ठिकाणी भाषणं करणार होती, पण वेळेचं बंधन आहे आणि पुन्हा आयोजकाला भीती आहे की पोलीसवाले कुठं टाइम दाखवतात. पण पोलीसवाल्यांना पण माझी विनंती आहे की हा कार्यक्रम जसा जसा अंधार पडेल तशी तशी मजा येणार. त्याच्यामुळं भावना लोकांच्या दुखून थोडासा उशीर होईल. यात्रा म्हणण्याच्या नंतर या यात्रेमध्ये सगळे सोंग करणारी यात्रा 800, 900, 900 आणि त्याच्यामुळे मॅडमला आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना माझी विनंती राहणार की वेळेवर बोट टाकू नका. कारण ह्या महाराष्ट्रामध्ये खुल्या पद्धतीनं लावणी महोत्सव होणारं महाराष्ट्राचं एकमेव ठिकाण आहे ते म्हणजे माळेगाव. या महाराष्ट्रामध्ये एकमेव जिल्हा परिषद आहे, एकमेव पंचायत समितीचे अशा पद्धतीचे कार्यक्रम त्या महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत. 29 तारखेला देवस्वारी झाली. मनमोहन सिंग साहेबांच्या जाणीमुळे तो दुःखदा जाहीर झाला. त्यामुळे 3 दिवस कार्यक्रम थांबवावे लागले आणि आजपासून कार्यक्रमाला सुरुवात होती. मी अनेक ठिकाणी अनेक सगळ्या भागामध्ये जाऊन बक्षिसांच्या रकमा व्यवस्थित उणीव त्या सगळ्या भूमिका या ठिकाणी काही प्रमाणात दिसून आला. पण एवढी मोठी यात्रा असल्याच्या नंतरही जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, यांनी अतिशय चांगली व्यवस्था करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. येणाऱ्या काळामध्ये या यात्रेच्या वैभवात भर पडली पाहिजे यासाठी निश्चित प्रमाणात उपाययोजना राबवल्या जातील. तमाशा मंडळ या महाराष्ट्रामध्ये जवळपास 85 संच होते, 45. आज दुर्दैवाने फक्त 9 संच महाराष्ट्रात बोलले आहेत. त्याही कलाकारांची मी भेट घेतली, त्यांच्या समस्या ऐकल्या आणि ही यात्रा संपल्याच्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील किंवा अन्य खात्याचे मंत्री असतील यांच्याकडे भेटून त्यांचाही प्रश्न सुटला पाहिजे. नाटकाला जसं आपण एक प्रयोग केला की एका नाटकाला एवढा अनुदान देतो, त्याच पद्धतीनं तमाशा मंडळाला अनुदान सरकारने दिलं पाहिजे ही भूमिका मी प्रामुख्याने त्या ठिकाणी मांडणार आहे. कारण ह्या माळेगावच्या यात्रेमध्ये जर तमाशा महोत्सव झाला नाही, तमाशाचे फळ आल्याने तर यात्रेचं वैभव कमी होईल आणि एका तमाशा फळामध्ये 50-100 लोक कर्मचारी काम करतात. त्यांच्या उपजीविकेचा देखील प्रश्न खूप मोठा निर्माण आहे. लावणी महोत्सवामध्ये सुद्धा त्यांना अपेक्षित बक्षिसं मिळत नाही, त्यांच्या देखील अपेक्षा जिल्हा परिषदेला जेवढं शक्य असेल तेवढं करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद करते. पण या यात्रेच्या नंतर जिल्ह्याचे सर्व माननीय खासदार, जिल्ह्याचे सर्व माननीय आमदार यांच्याशी चर्चा करून डीपीडीसी मधनं दरवर्षी 2 कोटी रुपयाचा निधी माळेगावला मिळाला पाहिजे याच्यासाठी देखील माझा प्रयत्न आहे.
तर येणाऱ्या काळामध्ये अधिकची बक्षिसाची रक्कम देता येईल. आणखी ज्या ज्या म्हणून सोयी आपल्याला उपलब्ध करून देता येईल त्याच्यासाठीचा माझा निश्चितपणाने प्रयत्न आहे. ग्रामपंचायतीने या ठिकाणी वैभव भर पडावी यासाठीची मागणी केली. ग्रामपंचायतीचं जे शिष्टमंडळ आहे त्यांना अरे येऊ द्या. ग्रामपंचायतीने मागणी केली. त्या ग्रामपंचायतीचे सरपंच सगळ्यांना भेट देऊन माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांची त्यांची भेट करून देऊ आणि त्याच्यासाठीचा सुद्धा निश्चितपणाने मार्ग काढू. आता इथं आमचे चिंचोलीचे 15 पाटील आहेत ना, कुठे हे अतिशय चांगले रसिक आहेत. दरवर्षी त्यांची जागा समोरच असते. वर नावणीचा डान्स खाली त्यांचा डान्स चालू. आता वर ते मी आमदार झाल्यामुळे आले. पहिले ते आमदार त्याने उभं येऊ देतो कुठे ते आमदाराचे आमदार. आता नावणीचा आस्वाद तर सगळ्यालाच घ्यायचे. लोक नेहमी म्हणतात काय प्रताप पाटलाला शोर आहे बाबा नावणीचा, तुम्हाला नाही का? खाजगी बसण्यात चर्चा करायची की लावणीचा शोध प्रताप पाटलाला आहे. लावणी बघायला आपण पहिल्यांदा नाही बसत अशी मंडळी. पण ही यात्रा आहे आपल्या सर्वांची यात्रा. या यात्रेमध्ये वैभव भर पडली पाहिजे. पत्रकार मित्रांचं नाव घ्यायचं थोडं विसरून राहील. पत्रकार मित्रांनी देखील चांगल्या बातम्या लावणीच्या संदर्भात दिल्या पाहिजे. लावणीला प्रोत्साहन देण्याची भूमिका तुम्ही सातत्याने घेतली ती याही वेळेस घेतली. खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत त्या सगळ्या फळामध्ये जाणार. अतिशय शांतपणानं आणि आपण प्रशासनाला सहकार्य करून या लावणीचा कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशा पद्धतीची विनंती सगळ्या रसिकांना करतो. आणि पूर्ण कार्यक्रम बंद होईपर्यंत मी माळेगावमध्ये आहे. त्याच्यामुळे पोलीसवाले देखील घरात बोट दाखवणार नाही त्याची अपेक्षा व्यक्त करतो. आणि संयोजकांनी लावणी कार्यक्रमाला सुरुवात करावी. आताच आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर कोळगे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या विभागाचा आमदार म्हणून या ठिकाणी त्यांचंही स्वागत करतो. आणि आपल्याला इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद जय भारत. या ठिकाणी लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा सत्कार उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मुखावर साहेबांना विनंती आहे त्यांनी खासदार काळगे साहेबांचा सत्कार करावा. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांना विनंती आहे आपण डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब लातूर यांचा सत्कार करावा. माननीय देवराव पाटील पांडागळे काँग्रेस तालुका अध्यक्ष यांचं स्वागत. माननीय